ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जुलैचा धमाकेदार भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। फक्त एक दिवस शिल्लक आहे। साक्षी आणि प्रिया या दोघींनाही शिक्षा होणार आहे। अर्जुनने आज जी काही बॅटिंग केली आहे ना, ओ माय गॉड, अर्जुनचं खूप कौतुक आहे प्रेक्षकांनो। काल आपण पाहिलं होतं की अर्जुनने प्रियावर डायरेक्ट खुनाचा आळ लावलेला असतो। साक्षी आणि प्रियाच्या साक्षीमध्ये खूप तफावत आहे, त्यामुळे हा खून प्रिया मधुकर यांनी केलाय। आता प्रिया बावळी होऊन जाते कोर्टामध्ये आणि रडायला लागते मोठ्याने आणि म्हणते नाही नाही नाही, हे हे काय बोलतोय अर्जुन तू? अरे तुझं डोकं फिरलंय का? अरे नाही नाही, मी नाही केलाय खून, हे काहीतरी भलतीकडेच जात आहे। आता प्रियाला कळतंय प्रेक्षकांनो किती चांगली पूर्ती अडकली आहे या प्रकरणामध्ये। कल्पनाताई म्हणतात या प्रतापरावांना, अहो असं काय बोलतोय अर्जुन, भलतीकडेच, अहो आपल्या तन्वीने असं कसं खून केलं असेल? प्रतापराव म्हणतात, हो मला पण कळतंय कल्पना, पण आपल्याला काही माहिती आहे का याच्यातलं? आपलं एकच काम आहे, अर्जुन जे बोलतोय ते ऐकायचं आता फक्त। पण आता बघा ना प्रेक्षकांनो, रविराज गप्प बसणार होते का? अर्जुनने एवढा मोठा आळ घेतलाय त्यांच्या पोरीवर, त्यामुळे आज रविराजांनी पूर्ण प्रतिकार केलाय बरं का प्रेक्षकांनो। आज रविराज उठून उभे राहतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर, एवढे बिनबुडाचे आणि बेछूट आरोप मी कोर्टामध्ये आतापर्यंत कधीच ऐकले नव्हते। एका आरोपीला आरोपी सिद्ध करता येत नाहीये म्हणून आय विटनेसला आरोपी करताय? युअर ऑनर, हा काय पोरखेळ लावलाय आज कोर्टामध्ये? प्रिया रडत असते बरं का प्रेक्षकांनो। आता मैपत हळूच साक्षीच्या कानात म्हणतो, अगं पोर खेळ नाही तर काही असो, अगं या अर्जुन सुभेदारने प्रियाला लटकवलं ना तर पोरी तू सुटशील ना। आता बघा साक्षी म्हणते, अण्णा पण मला वेगळीच भीती वाटायला लागली आहे, हे सगळं आहे ना जरा वेगळ्या दिशेने चाललंय बरं का अण्णा, नाही म्हणजे काहीतरी वेगळं कारण आहे। अर्जुन का करत असेल हे सगळं? मैपत म्हणतो, थांब जरा बघूयात। आता अर्जुनने त्या वेगळ्या दिशेने हे सगळं नेलंय ना प्रेक्षकांनो, म्हणजे हे सगळं कोणालाच अपेक्षित नसावं। म्हणजे बघा काय झालंय। आता बघा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट किल्लेदार, मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, थांबा पुरावे दाखवतो। मिलॉर्ड, खुनाच्या रात्रीबद्दल या कोर्टाला जे काही आतापर्यंत सांगण्यात आलंय, बोललं गेलंय ते सगळं खोटं आहे। प्रिया आता खूप रडत असते बरं का, आता तिच्याजवळ काहीच राहिलेलं नाहीये, म्हणजे ती काय बोलेल आता हे तिला सुद्धा समजत नाहीये। पण ही पट्टी एवढ्या लवकर कबूल होत पण नाही प्रेक्षकांनो। बघा आता काय घडतं। अर्जुन म्हणतो, खुनाच्या रात्री काय घडलं हे सादर करण्यासाठी मला कोर्टाची परवानगी हवी आहे। जे काही मला सांगायचं आहे युअर ऑनर, ते मला शब्दामध्ये सांगता येणार नाहीये, त्यामुळे त्यासाठी मला माझे असिस्टंट चैतन्य गडकरी यांना इथे बोलवण्याची परवानगी हवी आहे। म्हणजे मी आणि माझे असिस्टंट चैतन्य गडकरी तुम्हाला हे सगळं एनॅक्ट करून दाखवणार आहोत, तुमची परमिशन असेल तर। मग आता त्या युअर ऑनरने अर्जुनला परमिशन दिली आहे। प्रियाला काहीच कळेना हे सगळं काय होतंय। अरे काय काम केलंय प्रेक्षकांनो या कलाकारांनी। पण एक सांगू प्रेक्षकांनो, मनापासून प्रेक्षक म्हणून सांगते, या सगळ्या ॲक्टिंगमध्ये ना प्रिया, साक्षी आणि अर्जुनने बाजी मारली आहे, तुम्ही काही म्हणा बाबा। तर बघा अर्जुन आता तिथे एक नाटकीय रूपांतर करून दाखवतोय काही सेकंदाचं। अर्जुन म्हणतो, युअर ऑनर, आम्ही दोघे असे वाटत नसू तरी मी साक्षी शिखरे आणि चैतन्य गडकरी हे प्रिया मधुकर आहेत। आणि आता बघा या दोघांनी आर्ग्युमेंट सुरू केली आहे बरं का। त्यावेळेला खुनाच्या रात्री काय झालं असेल हे दोघांनी प्रेझेंट करून दाखवलं। अर्जुन म्हणतो, चल चैतन्य सुरू करूयात। साक्षी आता प्रियाच्या मागे आश्रमात आली, त्यानंतर काय झालं असेल? चैतन्य आता प्रिया बनून अर्जुनशी वाद घालतोय। अर्जुन साक्षी आहे बरं का। आता चैतन्य म्हणतोय, काय गो साक्षी, तू इथं आश्रमात काय करतेस? अर्जुन म्हणतो, काय करतेस म्हणजे? अगं तुला पैसे दिले होते मी प्रिया, असं कसं विसरलीस तू? अगं ठेवून घेतले ना तू ते पैसे, परत कधी करणार आहेस तू प्रिया माझे पैसे? पटकन परत पैसे दे। आता चैतन्य म्हणजे प्रिया म्हणतो, अगं असं काय करतेस साक्षी, माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत सध्या। अगं आश्रमात कोणी असतं तर मग मागितलं असतं ना कोणाकडे पैसे, पण नाही आहेत अगं पैसे आता। मग अर्जुन जो साक्षी झालाय तो म्हणतो, अगं मला दिसतंय आश्रमात कोणी नाहीये, पिक्चरची तिकीट मीच काढलेत ना, अगं सगळे पिक्चरला गेलेत, सगळ्यांची तिकीटं मीच काढली आहे। प्रिया तू हे सुद्धा उपकार विसर हं माझे। आता प्रियाला माहिती आहे प्रेक्षकांनो की त्या रात्री असं काहीच झालं नव्हतं, साक्षीला माहिती आहे आणि मधुभाऊंना माहिती आहे।
आता पुन्हा चैतन्य म्हणजे प्रिया साक्षीला उत्तर देतो म्हणजे अर्जुनला, बरं मग कशाला काढलेस ग पिक्चरची तिकीट? एवढं तुला वाटत होतं तर नसती द्यायची मला पिक्चरचं तिकीट. मग लगेच अर्जुन इंटरप्ट करत म्हणतो, हा चैतन्य, अरे प्रिया फुकट मिळालेल्या कुठल्याच गोष्टीला असं म्हणणार नाही की नसते द्यायचे वगैरे. आता दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, हे कोर्ट आहे युअर ऑनर, नाटकाचं थिएटर नाहीये. नाही म्हणजे ह्या दोन मोठ्या वकिलाचा हा अभिनय आपण का बघायचा युअर ऑनर? मग युअर ऑनर म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन. मग दामिनी म्हणते थँक्यू युअर ऑनर. मग कोर्ट म्हणतंय, ते जज म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही मुद्द्यावर याल का प्लीज? तर बघा आता अर्जुन म्हणतो येस मिलॉर्ड, थँक्यू हा चैतन्य. आता चैतन्य जागेवर जाऊन बसलाय. आता अर्जुनने हे सगळं नाटक का केलं हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन. आता सांगतोय तो, अर्जुन म्हणतोय माझा मुद्दा तोच आहे मिलॉर्ड, जे ॲडव्होकेट किल्लेदार, ॲडव्होकेट देशमुख कधीपासून सांगतायत की हे सगळं त्यांना हास्यास्पद वाटतंय. ॲडव्होकेट देशमुख आणि ॲडव्होकेट किल्लेदार यांना पोरकट आणि हास्यास्पद वाटतंय, पण मला एक गोष्ट कळत नाहीये मिलॉर्ड. नाही म्हणजे साक्षी शिखरेने प्रियाला पैसे दिले होते, पण प्रियाने ते पैसे साक्षीला परत दिले नाही म्हणून साक्षी खूप रागवली होती. तरी सुद्धा साक्षीने प्रियासाठी आणि आश्रमातल्या सगळ्या लोकांसाठी तिकीट काढून दिले सिनेमाचे. असं का बरं केलं असेल साक्षीने? आणि ही प्रिया थिएटरमध्ये असताना साक्षी शिखरे दिलेले पैसे मागायला पुन्हा आश्रमात गेली प्रिया मधुकरच्या मागे मागे. आणि बघा ना योगायोग, त्याच वेळेला प्रियाच्या पोटात दुखायला लागलं आणि प्रिया पण आश्रमात जाते अचानक, आणि प्रियाच्या सोबत विलास सुद्धा. पण तिथे एक पॉइंट मिसिंग आहे मिलॉर्ड. स्टेटमेंटमध्ये प्रिया असं म्हणाली आहे की विलास आणि प्रिया एकत्र आश्रमात गेले, पण बघा ना साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेख सुद्धा नाहीये युअर ऑनर. प्रेक्षकांनो आता अर्जुन बेछूट आरोप करत सुटलाय प्रियावर. हे आता पूर्णाजीला आणि रविराजांना सहन होत नाहीये ना. बघा आता अर्जुन काय म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख या कोर्टामध्ये नाटक तर सुरू आहे, पण हे नाटक मी आणि चैतन्य नाही करत आहे, तर हे नाटक साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर दोघी मिळून करतायत मिलॉर्ड. प्रिया घाबरली. आता प्रियाला कळतंय की आता हे कुठे चाललंय. आता अर्जुन म्हणतोय की जे काही घडलं होतं मिलॉर्ड, अगदी सुरुवातीपासून सगळं प्लॅनिंग या दोघींनी मिळून केलंय आतापर्यंत युअर ऑनर. नेहमीप्रमाणेच प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स दाखवलेत. अस्मिता, कुसुम, सायली, मधुभाऊ सगळे तिथे आहेत. आता जो काही प्रकार घडला ना प्रेक्षकांनो, अर्जुन आता जे काही हे सांगतोय हे मुद्दाम सांगतोय अर्जुन, ज्यामुळे प्रिया कबूल व्हावी. हे सगळं झालेलंच नाहीये हे अर्जुनला पण कळतंय, पण आता असे आरोप केल्यामुळे प्रिया बरोबर गुन्हा कबूल करेल हे अर्जुनला माहित होतं, म्हणून अर्जुन आता या दिशेने चाललाय. मधुभाऊंच्या चेहऱ्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, पण पुढे बघा काय झालंय. प्रत्येक जण कोर्टामध्ये वेगवेगळी चर्चा रंगवायला लागतं. आता सगळ्यांच्या चर्चा सुरू आहेत की बापरे असं काही झालं असेल का एक्सेट्रा एक्सेट्रा. तर बघा आता ते युअर ऑनर चिडून म्हणतात ऑर्डर ऑर्डर, सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे, कोर्टामध्ये शांतता ठेवायची आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार प्लीज कंटिन्यू. आता अर्जुन प्रियाच्या जवळ येतो बरं का, आणि प्रियाला म्हणतो, आता तो काही बोलणार आधीच प्रिया त्याला म्हणते, ए बघ अर्जुन मी काही अभिनय करत नाहीये, मी जे काही झालं ना त्या रात्री ते सगळं सांगितलंय कोर्टाला. हे असले खुनाचे आळबीळ माझ्यावर घ्यायचे नाही अर्जुन. आणि मी विलासचा किंवा कोणाचा खून का करू? काय मिळणार होतं मला विलासचा खून करून? तर बघा आता अर्जुन आलाय मूळ मुद्द्यावर प्रेक्षकांनो. अर्जुनने आता प्रियाचा मूळ स्वभाव कोर्टामध्ये सांगितलाय. अर्जुन म्हणतो पैसा मिळणार होता प्रिया मॅडम, पैसा. हो प्रिया मॅडम, तुम्ही पूर्वीपासनं पैशाच्या खूप लोभी होतात म्हणे. तुमचे आश्रमातले खूप किस्से ऐकलेत आम्ही चोरीचे. तुम्ही कधी कुसुमताईंच्या पर्समधून पैसे चोरायचात, तर कधी देवाच्या समोरून सुद्धा पैसे उचलायचात म्हणे. हे खरं आहे ना प्रिया मॅडम? पूर्णाजीला हे सगळं अविश्वसनीय वाटतंय. आता नागोबा बघा प्रेक्षकांनो, त्याला असं वाटतंय की ही खोटी तन्वी हे सिद्ध झालं तर. आता लगेच म्हणतो कसा रविराजांना, ए दादा, अरे अर्जुनला थांबव ना. अरे खुनाचा आळ तर खोटाच आहे, पण तो चोरीचा आळ घेतोय तन्वीवर. अरे तू काहीतरी बोल ना. रविराज कसे बोलतात बघा, ते म्हणतात अरे बाबा तिथे ते मधुभाऊ आणि ती कुसुम तिथेच आहे, आणि आपण काही बोलायला गेलो अर्जुन त्यांची साक्ष घेऊ शकतो, आणि ही चोरीची गोष्ट जर खरी निघाली ना बाबा तर आपण दोघेही तोंडावर पडू. प्रेक्षकांनो याचा अर्थ रविराजांना पण भरोसा नाहीये बरं प्रियावर, हे नागराजला कळलं. आता पुढे बघा अर्जुन काय म्हणतोय. अर्जुन म्हणतो, प्रिया मॅडम तुमच्या लोभी स्वभावाचं उत्तम उदाहरण सांगतो मी. जेव्हा महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे आश्रमात विकण्यासाठी आश्रमात आले होते, तेव्हा सगळे नकार देत होते आश्रम विकायला. फक्त तुम्ही
तुम्ही प्रिया मॅडम आश्रम विकायची तयारी दाखवली होती त्यांना, हे खरं आहे की नाही? तर बघा आता प्रेक्षकांनो, प्रियाला अर्जुनने रिमाइंड करून दिलंय की त्यावेळेला सगळेजण म्हणत होते की आश्रम विकायचा नाही, फक्त प्रिया एकटी बॅग घेऊन उभी होती. आता हे सगळं तुम्ही पहिल्या एपिसोडचे म्हणजे जेव्हा हे विलासचा खून व्हायच्या आधीचे फोटो आणि आधीचे दृश्य बघत आहात प्रेक्षकांनो. खूप भारी वाटलंय किती बदल झालाय बघा ना या सगळ्याच कलाकारामध्ये. प्रिया म्हणत असते, मधुभाऊ 10 लाख रुपये उचला. अहो बघा बघा, अहो आपल्याला हे पैसे मिळाले ना तर किती फायदा होईल. अहो विचार करा ना मधुभाऊ. आता प्रियाला ते सगळं आठवतं. आता मैपत आणि साक्षी मनातल्या मनात हसायला लागतात. आता सगळ्यांचं टेन्शन वाढलंय. अर्जुन पुढे म्हणतो, आठवलं ना प्रिया मॅडम? आता बघा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मधुकर पाटील तुम्हाला बोलायचं का या विषयावर? मधुभाऊ म्हणतात, हो हो मला सांगायचंय. आता लगेच ते युअर ऑनर म्हणतात, मधुकर पाटील तुम्ही इथे कटघऱ्यामध्ये या आणि सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते. आता मधुभाऊ सांगायला लागतात, हो हो हे खरंय. मैपत शिखरे आश्रमात येऊन गेल्यानंतर प्रिया माझ्याकडे आली आणि मला सांगत होती की आपल्याला हा आश्रम विकावाच लागेल म्हणून. आता प्रियाच्या हातात काही राहिलेलं नाहीये रडायशिवाय. आता पुढे मधुभाऊ म्हणतात, आपण हे पैसे घेऊ आणि आपण आश्रम विकून टाकू असं प्रिया आम्हाला खूप सांगत होती, पण आम्ही सगळेच नकार देत होतो, कारण तो आमच्यासाठी एक जमिनीचा तुकडा नव्हता, ते आमचं घर होतं. आम्ही सगळेच आर्थिकदृष्ट्या गुंतलेलो होतो, पण प्रियाच्या मते आश्रम विकणं हे एक पर्याय आहे आणि ही आश्रम म्हणजे सोन्याची खाण आहे असं प्रिया आम्हाला सांगत होती. मधुभाऊनी अख्खाच्या अख्खा एक्सपोज केला हिला. तरी सुद्धा बरीच एक्सपोज व्हायची राहिली प्रेक्षकांनो, एवढे हिचे कांड आहेत. आता तो पुन्हा सीन दाखवलाय आपल्याला. प्रिया सगळ्यांना मॅन्युप्लेट करत असते त्यावेळेला, आपण आश्रम विकून टाकू, आपण करोडोची अमाऊंट घेऊ, टॅक्स बिक्स सगळे देऊन टाकू आणि सगळ्यांमध्ये वाटून टाकू. मधुभाऊ आश्रम विकून टाका, पैसे पण वाटून द्या, म्हणजे आपण आपल्याला हवे ते करायला मोकळं होऊ. प्रिया आता कशी डोक्याला हात लावून उभी आहे बघा प्रेक्षकांनो, तिच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. आता पुढे मधुभाऊ म्हणतात, प्रिया आम्हाला सांगत होती की आश्रम विकून टाका आणि पैसे घेऊ आणि सगळेजण मालामाल होऊ असं प्रिया सतत आम्हाला सांगत होती. आता हे सगळं मागचा सीन त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय प्रेक्षकांनो. आणि मधुभाऊनी जो पर्टिक्युलर शब्द वापरला मालामाल, तो शब्द अर्जुनने धरला आणि म्हणतोय मालामाल. मालामाल युअर ऑनर. अगदी लहानपणापासूनच प्रिया मधुकर यांना कुठलीही गोष्ट वापरून मालामालच व्हायचं होतं. म्हणजे लहानपणापासून त्यांचं स्वप्न होतं श्रीमंत व्हायचं आणि म्हणूनच त्यांनी साक्षी शिखरे यांच्याकडून त्यावेळेसपासून पैसे घ्यायला सुरुवात केली. युअर ऑनर, पैसे कुठले फी बीचे नव्हते बरं का. ते पैसे प्रिया मधुकर साक्षी शिखरेकडनं घेत होती, कारण तिला आश्रमाची जमीन साक्षी शिखरेला द्यायची होती. हा व्यवहार असा होता. तर बघा प्रेक्षकांनो, दामिनी विचार करायला लागते मनात, जे मला सिद्ध करायचं होतं ते तर अर्जुनच सिद्ध करायला लागलाय. खुनाचा सगळा रुख तो प्रियाकडे वळवतोय, म्हणजे आता ही साक्षी तर आपोआपच सुटणार आहे. आता दामिनी निर्धास्त झाली आहे. तिला असं वाटतंय की सगळा आळ आता प्रियावर येणार. आता मैपत सुद्धा मनातून खुश झालाय प्रेक्षकांनो, पण प्रिया कसली कबूल होते लवकर, कारण प्रियाला माहिती आहे इकडे आड तिकडे विहीर. जर कबूल झालं तर मैपत मारून टाकेल आणि नाही कबूल झालं तर शिक्षा ही तिला होणारच होती. प्रिया म्हणत असते, नाही 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 नाही, हे सगळं खोटं आहे, मला साक्षी फीचेच पैसे देत होती. आता पूर्णाजी हळूच या कल्पना त्याच्या कानात म्हणतात, अगं तन्वी घरात कशी वागत असली तरी पण तिच्यावर खुनाचा आळ घेतोय ग अर्जुन. कल्पनाताई पण म्हणतात, हो ना, असं का करतोय काही समजत नाहीये, घरच्याच माणसाला कोर्टात खेचतोय हा. आता बघा अर्जुन युअर ऑनरला सांगतोय, अशा लोभी प्रियाला मधुभाऊंकडे मोठी रक्कम दिसली जी विलास मधुभाऊंकडे देत होता. तेव्हा प्रियाच्या तोंडाला पाणी पण सुटलं. प्रियाचे डोळे चमकले. साक्षी प्रियाकडून पैसे मागत होती जसं साक्षीने सांगितलं, आणि प्रियाकडे पैसे नव्हते. साक्षीने मागितलेले पैसे प्रियाला देणं शक्य नव्हते आणि मधुभाऊ आश्रम विकत नव्हते. अशा परिस्थितीत तिला खूप मोठे पैसे समोर दिसले युअर ऑनर. प्रियाचे डोळे चमकले. हेच कारण झालं युअर ऑनर, तिने विलासचा खून करून टाकला. अर्जुनने कसली स्टोरी रचली आहे बघा प्रेक्षकांनो, पण प्रिया कसली मान्य करते आणि त्यापूर्वी रविराजच मान्य करेना. आता जेव्हा अर्जुन असं म्हणतो, रविराज खूप चिडतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर, हे असले खुनाचे आरोप करण्यापूर्वी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सांगावं की त्यांच्याकडे पुरावे तरी काय आहेत. आता अर्जुन म्हणतो, किल्लेदार, ॲडव्होकेट किल्लेदार, देतोय मी पुरावे, जरा धीर धरा. आता बघा अर्जुन पुढे म्हणतो, सो प्रिया मधुकर, तुम्ही सगळेजण त्यावेळेला सिनेमा बघायला निघालात
आणि त्यावेळेला फक्त तुम्ही आणि विलास मागे होतात आणि तुम्ही त्यावेळेला पैसे मागितले विलासला. अर्थातच विलासने नकार दिला असेल. नाही, विलासच्या लक्षात आलं असावं कदाचित नंतर की प्रिया आश्रमातले पैसे चोरू शकते. विलासच्या लक्षात आल्यामुळे आणि म्हणूनच विलासने आता ठरवलं की तो आश्रमात पुन्हा जाऊन ते पैसे वेगळ्या ठिकाणी लपवेल, कारण प्रिया ते पैसे चोरू शकते. हे विलासच्या लक्षात आल्यामुळे विलास या प्रियाच्या मागे मागे गेला, कारण प्रिया त्यावेळेला नाटक करत होती. सिनेमापाशी गेल्यावर प्रियाला अचानक पोटात दुखायला लागलं आणि विलासच्या ते लक्षात आलं की प्रिया नाटक करतीये. विलास आता प्रियाला एकटीला जाऊ देत नव्हता, म्हणूनच विलास सुद्धा प्रियाच्या मागे मागे आश्रमात आला. हे दोघेही जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा पैशांवरनं या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. मधुभाऊ त्यानंतर आले. मधुभाऊनी या दोघांचं भांडण रोखायचा प्रयत्न केला, म्हणजे या दोघांमध्ये वादावादी सुरू होती पैशावरून. मधुभाऊनी रोखायचा प्रयत्न केला म्हणून प्रिया चिडली आणि प्रियाने अपमान केला मधुभाऊंचा. तुम्ही मध्ये पडू नका मधुभाऊ. प्रियाला पैसे मिळत नव्हते म्हणून प्रिया चिडलेली होती मधुभाऊंवर सुद्धा आणि विलासवर सुद्धा. आता अर्जुनने ही स्टोरी मुद्दाम रचलेली आहे प्रेक्षकांनो, कारण असं काही झालेलंच नाहीये. आता प्रिया टेन्शन मध्ये आली ना, आता ही प्रिया आरडाओरडा करायला लागते. नाही 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 नाही, असं काही झालेलं नाहीये, हे काही पण रचून सांगतायत. अहो बाबा थांबवा ना अर्जुनला. आता मधुभाऊंच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांनो, पण मधुभाऊंची साक्ष थोडीच ग्राह्य धरली जाणार होती. बघा पुढे काय घडलंय. प्रिया आता वेड्यासारखी करायला लागते. बाबा अर्जुनला थांबवा बाबा. आता रविराजांना पण मध्ये काही बोलता येईना. अर्जुन म्हणतो, अहो मॅडम, प्रिया मॅडम, मला माझं बोलणं संपू तरी द्या. तोपर्यंत तुमचे वडील, आय एम सॉरी, म्हणजे तुमचे वकील ॲडव्होकेट किल्लेदार बोलता येणार नाही त्यांना सध्या मध्ये कोर्टात. त्या दिवशी काय घडलं प्रिया मॅडम, मला सगळं सांगू तर द्या. थांबा. हां, आता सांगतो मी, नंतर काय झालं असेल. आता अर्जुन प्रियाच्या जवळ जातो बरं का आणि म्हणतो, हां आलं लक्षात. मधुभाऊ मध्ये पडले तुमच्या आणि विलासच्या मध्ये, तेव्हा तुम्ही मधुभाऊंना मुद्दाम ढकललं. तुम्ही मधुभाऊंचा अपमान केला, मधुभाऊंना ढकललं सुद्धा. तुम्हाला माहित होतं विलास एक गुंड आहे. तुम्हाला विलासची बॅग दिसली आणि त्या बॅगेमध्ये विलासचं पिस्तूल होतं. तुम्ही त्यातून पिस्तूल काढलं प्रिया मॅडम, ते विलासवर रोखलं आणि तुम्ही विलासवर गोळी झाडली. तुम्ही आधी म्हणत होतात की सगळे पैसे मला दे विलास, पण विलास मात्र तुम्हाला पैसे द्यायला तयार नव्हता आणि मधुभाऊ तुम्हाला रोखायचा प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही तुम्हाला, कारण तोपर्यंत तुम्ही विलासवर गोळी झाडलेली होती मॅडम आणि विलास मेला होता. आता अर्जुन हे सगळं विदिन अ सेकंड बोलतोय बरं का. प्रिया घाबरते आणि म्हणते, नाही असं काहीच घडलेलं नव्हतं. जेव्हा विलासला गोळी लागली तेव्हा मी विलासच्या आजूबाजूला पण नव्हते. मी सांगितलं तसं मी लपलेली होते, मी थोड्या अंतरावर होते, मी लपलेली होते. प्रिया हे सगळं रडून रडून सांगते. अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही खोटं बोलताय प्रिया, तू खोटं बोलतीये, तू सतत लपवायचा प्रयत्न करतीये. हा खून साक्षीने केला असा, पण तरी सुद्धा तू हा खून केलेला आहे. तू मारलेस विलासला, हा खून तूच केलाय. आता रविराज चिडतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर, मी आता अजिबात शांत बसणार नाहीये. माझ्या अशिलावर अर्जुन सुभेदार धादांत खोटे आरोप करताय. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसताना ते माझ्या अशिलावर बेछूट आरोप करत. माझ्या अशिलेचा शारीरिक आणि मानसिक स्थितीचा विचार अर्जुन सुभेदार करतच नाहीये. तिला अशा अवस्थेत काही झालं तर कोण जबाबदार असणार आहे. अर्जुन म्हणतो, आणि जर अपराधाला शिक्षा नाही झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार हो रविराज किल्ले. युअर ऑनर, या प्रिया मधुकरने फक्त विलासचाच खून नाही केला तर तिने मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केलेला आहे युअर ऑनर. आता प्रिया बावळी झाली आहे प्रेक्षकांनो, लिटरली. आज ना प्रेक्षकांनो नॉनस्टॉप सांगतेय मी तुम्हाला रिव्ह्यू, नक्की लाईक करायला विसरू नका. कसलं सॉलिड दाखवलंय. आता ही प्रिया चिडून म्हणते, नाही मी कशाला मधुभाऊंना मारेल, काही पण काय, नाही मी नाही मारायचा प्रयत्न केला मधुभाऊंना. अर्जुन पुढे म्हणतो, हो तू मारायचा प्रयत्न केलायस मधुभाऊंना, कारण मधुभाऊंनी तुला विलासचा खून करताना बघितलं होतं. ते तुला थांबवायचा प्रयत्न करत होते, तू ऐकलं नाहीस. आता विलास जेव्हा खाली पडला तेव्हा मधुभाऊ घाबरले. मधुभाऊंनी तुला जाब विचारायचा प्रयत्न केला. तू त्यावेळेला मधुभाऊंवर गोळी झाडायचा पुन्हा प्रयत्न केला, पण त्या पिस्तुलामध्ये एकच गोळी होती, त्यामुळे तुला मधुभाऊंना मारता आलं नाही. तिथे असलेल्या फुलदाणीने तू मधुभाऊंच्या डोक्यावर जोरात वार केलास प्रिया, आणि मधुभाऊ त्या क्षणाला बेशुद्ध पडले. प्रिया तूच आहेस,
तूच आहेस खरी गुन्हेगार, तूच केलायस विलासचा खून, कबूल कर प्रिया, कबूल कर. प्रिया आता वेड्यासारखी करायला लागते आणि म्हणते नाही नाही, हे सगळं चुकतंय, हे चुकतंय सगळं. आता तिला कबूल पण होता येईना प्रेक्षकांनो, ही पट्टी लवकर कबूल होईना. आता रविराज चिडतात आणि म्हणतात अर्जुन सुभेदार, यासाठी पुरावे लागतात. कुठे आहेत पुरावे? तुझ्याकडे पुरावे नाही आहेत. अरे काहीतरी सांगतोस कोर्टामध्ये, या स्टोऱ्या आहेत रे, स्टोऱ्या. तुला जे सांगायचंय ना ते तुला सिद्ध करावं लागेल सुभेदार. अरे तू सांगतोयस ती फक्त स्टोरी आहे रे. अरे वकील म्हणून तुला माहितीच असेल कोणी येईल कोर्टात आणि काही आपलं स्टोरी सांगेल, असं काही कोर्ट खरं मानत नसतं. तुला सगळे पुरावे द्यावे लागतील अर्जुन सुभेदार. माझ्या मुलीवर जे आरोप करतोय ना त्याचे प्रत्येक गोष्टीचे पुरावे तुला दाखवावे लागणार आहे, तर अब्रू नुकसानीचा दावा ठोके ना मी तुझ्यावर अर्जुन सुभेदार. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, शेवटी प्रिया कशीही खोटारडी असू द्या, कशी असू द्या, पण आहे तर ती त्यांची पोरगीच ना. आता पोरीचा भर कोर्टात अपमान होतोय, ती पोरगी विवाहित आहे. सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी हे रविराज बिचारे आटोकाट प्रयत्न करताय, पण अर्जुनने ठरवलंय शेवटी अपराध्याला शिक्षा होणार म्हणजे होणारच. प्रेक्षकांनो एक दिवस बाकी आहे. आता अर्जुन रविराजांना उत्तर देतो, हो ॲडव्होकेट किल्लेदार, मी तुम्हाला पुरावा दाखवणारच आहे. आणि प्रेक्षकांनो तुम्ही आता शेवटचा सीन बघत आहात. आता रविराज आणि अर्जुन मध्ये जेव्हा वाद सुरू होणार हे कोर्टाला दिसते, तेव्हा ते न्यायाधीश म्हणतात ऑर्डर ऑर्डर. आता हे कोर्ट 15 मिनिटाची रिसेस देत आहे आणि 15 मिनिटानंतर अर्जुन सुभेदारांकडे तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार यांच्याबद्दल जे काही पुरावे असतील ते पुरावे आता कोर्ट बघणार आहे. त्यामुळे कोर्ट हे 15 मिनिटाचं ब्रेक पुन्हा देत आहे. प्रेक्षकांनो ही सगळी हिअरिंग विदिन एकच दिवसाची दाखवली आहे त्यांनी, म्हणजे एका दिवसात त्यांनी हे सगळं संपवलंय. पण आपल्यासाठी हे 4-5 दिवस होते हे नक्की. आता एक दिवस बाकी आहे प्रेक्षकांनो आणि आता ब्रेक झालाय कोर्टाचा, सगळे उभे राहिलेत आणि जज निघून गेले. साक्षी मैपत दामिनी निर्धास्त आहेत, पण अर्जुनने पुढच्या भागामध्ये जे काही दाखवलंय ना प्रूफ ते भयंकर आहेत. प्रियाच्या हाताचे ठसे विलासच्या जवळ जे पैसे होते ना त्या पैशांवर आहेत हे अर्जुनने सिद्ध केले. त्यामुळे प्रियाने खून केला आहे असं सिद्ध होऊ शकतं. आता पुढचा प्रोमो तोच दाखवलाय. अर्जुन प्रियाला मॅन्युप्युलेट करायला लागतो की तूच पैशासाठी विलासला मारले प्रिया, तूच आहेस खरी गुन्हेगार, तुला पैसे. जेव्हा हे सगळं प्रियाच्या गळ्याभोवती फास आवळताना लक्षात येते प्रियाला, तेव्हा प्रिया कबूल झालीये की गोळी मी नाही झाडली, गोळी साक्षीने झाडली होती, मी माझ्या डोळ्याने पाहिलं होतं. आणि प्रिया कबूल झालीये. अर्जुन म्हणतोय युअर ऑनर, या दोघींना अशी शिक्षा करा की कोणीही यापुढे असा गुन्हा करायला धजावणार नाही. आणि आता जजने त्यांची शिक्षा डिक्लेअर केली आहे जी आपल्याला उद्या ऐकायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो प्रिया आणि साक्षी या दोघींनाही शिक्षा झाली. आता ती शिक्षा काय झाली आहे हे ऐकण्यासाठी बघत राहा ठरलं तर आज रात्री टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. या मालिकेचा एपिसोड खरंच अमेझिंग दाखवलाय. म्हटलं ना प्रेक्षकांनो, अर्जुन प्रिया आणि साक्षी या तिघांची मेहनत आहे बॉस या सगळ्या एपिसोड दाखवण्यामध्ये. खरंच काय अभिनय वठवलाय, कौतुक आहे प्रेक्षकांनो, या तिघांचं सॉलिड कौतुक आहे. तर बघत राहा ठरलं तर मग. आणि प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती कोणाचा अभिनय आवडला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो आता विजय हा सत्याचाच होणार आहे आणि इथून पुढे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण मालिका अजून संपलेली नाहीये. तुम्हाला वाटत असेल मालिका संपली आहे, पण नाही, आता इथून पुढे खरी स्टोरी चालू होणार आहे. आता ही स्टोरी बघायची असेल तर पाहत राहा ठरलं तर. सॉलिड रंगणार आहे प्रेक्षकांनो. आज मालिकेमध्ये भरपूर डायलॉग होते त्यामुळे आधेमध्ये बोलता आलं नाही म्हणून आता बोलतीये. तुम्हाला काय वाटतं, साक्षी आणि प्रियाला काय शिक्षा होईल मला कमेंट करून सांगा. आणि कोणाचा अभिनय आवडला हेही कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. बघत राहा ठरलं तर मग. आपला रिव्ह्यू आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बघत राहा ठरलं तर मग. उद्या भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. उद्याचा एपिसोड मिस करू नका. उद्याचा एपिसोड खरा टर्निंग पॉइंट ठरणार आहे या मालिकेसाठी. थांब के बैठिएगा प्रेक्षकांनो, कारण उद्या होणार आहे या प्रिया आणि साक्षीला शिक्षा. 2 वर्षापासून चालत आलेल्या विलास खून खटल्याचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे सगळेजण उद्या तयार राहा. उद्या एपिसोड केव्हाही येऊ शकतो ते सांगता येत नाही. बघत राहा ठरलं तर मग. उद्या भेटूयात, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.